समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहे। सोशल फ्रंट आणि मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं उद्या आष्ट्यामध्ये जागर मराठा आरक्षणाचा हा भव्य मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्याच्या माध्यमामधून जनतेमध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे आणि मराठा समाजातल्या उद्याच्या तरुण पिढीला आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाजाचं अस्तित्व टिकणार नाही, यासाठी हा भव्य मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला किमान 10 ते 15 हजार मराठा समाज आणि इतर सगळ्या समाजातले बंधू भगिनी उपस्थित राहतील अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। मराठा समाजाला गेल्या अनेक वर्ष शासन फक्त फसवणूक करत आहे। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला जनतेसमोर एखादा मुद्दा मांडायचा आणि निवडणुका झाल्या की ते 5 वर्ष विसरून जायचं, हीच भूमिका शासनानं आजपर्यंत घेतल्यामुळं आता अंतिम लढाई आलेली आहे। या लढाईमध्ये आता मराठा समाज निश्चितपणानं शांत बसणार नाही। जर या वेळेला लोकसभेच्या अगोदर कायदेशीररित्या खरं म्हणजे आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। अन्यथा फक्त नुसती घोषणा करून समाज आता गप बसणार नाही। लागलं तर अनेक ठिकाणी आपण मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे। माझी सुद्धा सांगली लोकसभेमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी आहे, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो।